म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। लग्न व्यवस्थेवर भाष्य करणारे अंजली जोशी लिखित दिग्दर्शित नाटक संभ्रमायन नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग पुण्यात 29 मे 2026 रोजीचे आयोजन। लग्न व्यवस्थेवर भाष्य करणारे संभ्रमायन एक जागर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:45 वाजता पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे। या शुभारंभाच्या प्रयोगाची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत नाटकाच्या लेखिका दिग्दर्शिका अंजली जोशी, शैलेश जोशी सह दिग्दर्शक नागेश माटे, अनिल जोशी, कलाकार पूनम महेंद्रकर, सुरेंद्र जाधव, केदार सेवडे, चैत्राली बडीगोयर, गौरव इनामले उपस्थित होते। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। त्याला फॉलो करणं इज गुड, बट जे ब्लाइंडली फॉलो केलं जातं त्यामुळे काय होतं की आपलाच तोटा होतो आणि कन्फ्युजन क्रिएट होतं आणि आपल्याला वाटतं की ते फ्रीडम आहे। सो त्या गोष्टीवर असं म्हणूयात की काहीतरी भाष्य करणारा किंवा एक पर्टिक्युलर मेसेज देणारं आमचं नाटक आहे। तुम्ही सगळे 29 तारखेला आमच्या नाटकाला भरतनाट्य मंदिर येथे 5:45 वाजता यायचं आहे। सो थँक्यू। नमस्कार। खूप वेळ नाही घेणार, थोडाच वेळ आहे आमच्याकडे आणि तुम्हालाही घाई झाली आहे माहिती आहे। नाव सांगा। माझं नाव नागेश माटे, या नाटकाचं सहदिग्दर्शन करतोय मी आणि खूप वेगळा विषय आणि आमच्या पिढीसाठी आमच्या पिढीतल्या लोकांनी हे बघितलंच पाहिजे असं नाटक आहे। त्यासाठी यंग जनरेशन आणि आधीची जनरेशन असे दोघांनी मिळून ते पुढे घेऊन जाण्यासाठीचं नाटक आहे। 29 तारखेला नक्की सगळ्यांनी या, जास्तीत जास्त प्रचार होऊ दे त्या नाटकाचा, जेणेकरून आम्हाला हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल। थँक्यू। नमस्ते, मी पूनम महेंद्रकर। संभ्रमायन या नाटकामध्ये मी विधीचं कॅरेक्टर करते। ऍक्च्युली आता कसं आहे ना की ह्या जनरेशनला मॅरेज आणि ह्या सगळ्या गोष्टींना ट्रॅप वाटतात, म्हणजे त्यांना अडकल्यासारखं वाटतं। त्यांना प्रत्येक वेळी फ्रीडम हवं असतं, माय स्पेस हवी असते, बट प्रत्येक वेळेला माय स्पेसच कामी येते असं नसतं। सो त्यासाठी आपल्याला काय करता येतं आणि स्वतःचं फ्रीडम युटिलाइज करून सुद्धा आपण कुटुंबामध्ये कसं राहू शकतो। नुसतं आपण माय स्पेस हवी आहे आणि मला वेगळंच राहायचंय हा ऑप्शन नाही आहे। आपल्याला एक भारताची संस्कृती आहे ती पुढे नेण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती ही चालूच ठेवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि काय नाही करता येईल हे आपल्याला हे नाटक शिकवतं आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये काय आहे काय नाही हे नाटकामध्ये नक्की करेल। सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जेवढं जमेल तेवढ्या लोकांनी हे नाटक पाहायला या। थँक्यू। नमस्कार, मी चैत्राली बडीगोयर। मी ह्या नाटकामध्ये दिशा हे पात्र साकारतीये। हे नाटक खरं सांगायचं झालं तर असं आहे की आपण बाहेर पाहतो की जेनझीज टेक्नॉलॉजी किती सहज पद्धतीने वापरते, पण तीच जेनझीज जेव्हा ब्रँड बाबतीत एखादा विषय येतो तेव्हा ते लॉयल राहतात, एखाद्या प्रोडक्ट बाबतीत लॉयल राहतात, पण तेच जेव्हा रिलेशनशिप मध्ये येतात तेव्हा कमिटमेंट हे त्यांना ओझं वाटायला लागतं। कधी कधी लिव्हिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं फ्रीडम हे त्यांना नकळतपणे त्यांच्या कुटुंबापासून दूर करत जातंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी कमिटमेंट सारख्या गोष्टी अवॉइड करून लव्ह एक्सपेरिमेंट बनलंय, परत फॅमिलीज बर्डन वाटायला लागले। तर हे अख्खं नाटक ह्याच्यावरती रिव्हॉल्व करतं की एक जेनझी कपल जे ह्या सगळ्यामधून जात आहे त्यांना दिशा कशी मिळते आणि ह्या नाटकाने दिशाला पण दिशा दाखवली आणि इतर जेनझीला पण मी आवाहन करेन की तुम्ही हे नाटक पाहायला या, जेणे तुम्हालाही एक दिशा मिळेल। धन्यवाद। नमस्कार, मी सुरेंद्र जाधव। मी या नाटकामध्ये प्रवाहाची भूमिका करतोय आणि हो, मी आहे एक ट्रेंड, तर मी सर्वांचं आयुष्य बदलतो आणि मी फक्त उत्तर देतो पण प्रश्न विचारू देत नाही आणि त्याचं कारण ऐकायचं असेल तुम्हाला तर 29 तारखेला भरतनाट्य मंदिर गाया आणि एन्जॉय करा। थँक्यू।
नमस्कार. पहिले तर तुम्ही सगळ्यात आले हे त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं नाव अनिश जोशी आहे. मी या नाटकाचं नेपथ्य केलं आहे म्हणजे सेट डिझाईन. सो मी याबद्दल एवढंच म्हणेन की तुम्हाला पोस्टरमध्ये जसं दिसतंय की एअरपोर्टचं मेनली आपलं सेटिंग आहे. सो त्याच्यामध्ये आता कोण कोणाला भेटायला चाललंय किंवा कोण कोणाला सोडून चाललंय हे कळायला प्लीज आमचं नाटक बघायला जरूर या 29 तारखेला भरतनाट्य मंदिरात. सो फायनली आता ही आमची अख्खी टीम आहे नाटकाची. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्याचे 2 प्रयोग होणार आहेत. एक तर 29 तारखेला भरतनाट्य मंदिरात आणि दुसरा जो आहे तो 5 जूनला ज्योत्स्ना भोळे सभागृहात सेम टाइमला 5:45. अंजली शैलेश जोशी पुण्यातील कर्वेनगर वासी आहे आणि एक अभिनव शाळेची विद्यार्थिनी आहे. पुण्यातच राहायचो आणि भारताबाहेर 16 वर्ष वास्तव्य करायला मिळालं. तिथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये काम करायला मिळालं. थोड्या अवधीमध्ये पुण्यात काही काळापूर्वी आलो आणि आता या नाटकाची आम्हाला गरज वाटली. सो गेल्या 2 वर्षात काही स्टडीनंतर हे नाटक आपण आणतो आहोत ऑन स्टेज प्रायोगिक तत्वावरती. सो जोश स्टुडिओ ही आमचीच कंपनी आहे ज्याचे प्रोड्युसर विल बी माय हजबंड शैलेश जोशी, सन अनिश जोशी जो आत्ता या नाटकाचा नेपथ्य आहे. केदार आमचा दादा आहे नाटकाचा यज्ञ. सो केदार शेवडे हा आमच्या नाटकाचा दिग्दर्शक आहे. नागेश नाही मी तेजच परत येत आहे. नागेश नाटकाचे कॅरेक्टर्स नाव येत आहेत. सो दिस इज विधी महेंद्र पूनम. दिशा तुझं नाव तूच ट्रेंड सुरेंद्र नाव घे. सुरेंद्र जाधव. मी नाटकात इतकी इन्वॉल्ड की कॅरेक्टर्सचीच नावं घेते. सॉरी फॉर दॅट. सो नाटक आपण आणतो आहोत त्याचे 2 प्रयोग असणार आहेत. एक आहे 29 तारखेला 5:45 वाजता भरतनाट्यममध्ये. दुसरा प्रयोग आहे भोळे सभागृहामध्ये 5 जूनला. 2 शुक्रवार लागोपाठ आहे. सेम वेळ आहे. सो प्लीज जरूर या. आणि लग्न संस्था मरू नये. ॲट द सेम टाइम सगळी मुलं इंडिव्हिज्युअल एकटी बेटं बनू नये यासाठी आपण नाटक काढतो आहोत. आणि बूमर आणि जेनेक्स पिढीने जी काही लॉयल्टी दाखवली आहे, लग्न टिकवली आहेत, त्याला साष्टांग दंडवत करणारं हे नाटक असेल. सो आई वडिलांच्या पिढीला खूप महत्त्व देताना हे नाटक आम्ही आणण्याचा विचार केला. पालकांनी असं आवाहन करा. पालकांना तर आहेच आहे, सगळ्यांनीच यायचंय. म्हणजे जेएनझी, मिलेनियल, सगळ्याच बूमर आणि जेनेक्स तर आले. सगळ्यांनी येणं अपेक्षित. तुम्ही तिकडे आल्यावर आपण काही सन्मानिका उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यावर तुम्हाला प्रवेश मिळेल सन्मानिका. आणि तुम्ही नाटक हा नाटकाचं नाव संभ्रमायण एक जागर आहे आणि तो खरंच एक जागर आहे. संभ्रमायण एक जागर हे नाटकाचं नाव आहे आणि त्याची टॅगलाईन बोलते कन्फ्युजन टू अवेकनिंग. सो आत्ता जी काही पिढी कन्फ्युजनमध्ये अडकली आहे तर तिला आपण कन्फ्युजनमध्ये बाहेर काढणं म्हणजेच अवेकनिंग आहे. सो आपण ह्या नाटकामधनं नक्कीच एक सुंदर अवेकनिंग घेऊन जाणार आहोत. सो नाटक आपल्याला 2 तासांचं ड्युरेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्याच विषयांना हात घातलेला आहे. चलो